तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, कापूस या पिकासाठी डॅश जमीन उत्तम प्रतीची मानली जाते. पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे एक प्रकारे आपलं मॉक टेस्ट आणि रिव्हिजन देखील होईल. तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर काळी जमीन. लक्षात ठेवायचे मित्रांनो, कापूस या पिकासाठी जी काळी जमीन आहे ही उत्तम प्रतीची जमीन मानली जाते, काळी जमीन. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलेले आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर पुणे या शहरामध्ये आपल्या राज्यातील पहिलं निर्भया केंद्र जे आहे हे स्थापन करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी कोणत्या तारखेला घेतली होती? मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न असू शकतो. पहा, उत्तर कोरिया हा जो देश आहे याने नुकतीच एक म्हणजे 2-3 वर्षापूर्वी एक हायड्रोजन बॉम्बची एक चाचणी म्हणजे टेस्ट घेतली होती, तर ती कोणत्या तारखेला घेतलेली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6 जानेवारी 2016 या रोजी उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची एक टेस्ट घेतलेली आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न चौथा आहे, महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केव्हा आपली निवृत्ती घोषित केली आहे? मित्रांनो, हा देखील खेळाडूवरती महत्त्वाचा प्रश्न आहे. महेंद्रसिंग धोनी म्हणजे MS धोनी. पहा, MS धोनीने जे इंटरनॅशनल क्रिकेटमधून आपली रिटायरमेंट घेतलेली आहे ही कधी घोषित केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 15 ऑगस्ट 2020 रोजी महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती म्हणजे रिटायरमेंट ही जाहीर केली होती. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न 5वा आहे, चीन बाहेर कोणत्या देशात कोरोना व्हायरसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झालेली आहे? मित्रांनो, करंट अफेअर्सवर हा सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण 2019 पासून ते सध्यापर्यंत कोरोनाने पूर्ण जगाला एक संकटात टाकलेला आहे. तर पहा, चीन या देशाबाहेर कोणत्या देशात कोरोना व्हायरसमुळे पहिला मृत्यू झालेला आहे? सर्वात पहिला तर नुकताच आहे की पहा नक्कीच आहे की चीनमध्ये झालेला आहे, पण चीन देशाच्या बाहेर असा कोणता दुसरा देश आहे की त्या ठिकाणी कोरोना व्हायरसमुळे पहिला मृत्यू झालेला आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 फिलिपिन्स या देशामध्ये चीनच्या नंतर म्हणजे पहा चीनच्या बाहेर पहिला कोरोनाचा रुग्ण जो आहे तो एक्सपायर किंवा मृत्यू झालेला आहे तो आहे फिलिपिन्समध्ये. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न 6वा आहे, लोहाचे प्रमाण कमी असल्याने कोणता रोग होतो? पहा, लोहाचं प्रमाण म्हणजे आयर्नचं जे प्रमाण कमी असलं तर कोणता रोग होण्याची शक्यता असते? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 तर ॲनिमिया हा जो आजार आहे हा लोहाचं प्रमाण कमी असल्यामुळे होतो. तर मित्रांनो, फेब्रुवारी 2021 मध्ये जी टेस्ट आपली झाली होती आरोग्य विभागाची, त्यामध्ये हा जो प्रश्न आहे हा प्रश्न एक वेळा आलेला आहे. लक्षात ठेवायचे, लोहाचं प्रमाण कमी झाल्याच्या नंतर ॲनिमिया रोग होण्याचा धोका असतो. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7 आहे, एका वित्तीय वर्षामध्ये किती आठवडे असतात? पहा, वित्तीय वर्षामध्ये एकूण आठवडे किती असतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 52 आठवडे हे जे आहेत एका वित्तीय वर्षामध्ये असतात. लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, दीपिका कुमारी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तिरंदाजी या खेळाशी संबंधित आहे पहा दीपिका कुमारी. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वेळेस खेळाडूचं नाव वेगळं दिलं जाऊ शकतं. तर आपल्याला प्रश्न एक वेळा विचारला होता पहा सुनील छेत्री. पहा, सुनील छेत्री हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सुनील छेत्री आहेत फुटबॉल. या ठिकाणी अजून एक वेळा विचारलं होतं की कविता राऊत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? कविता राऊत ह्या ज्या आहेत लक्षात ठेवा ह्या धावपटू आहेत. तर यामध्ये पहा जर नवीन प्रश्न आला तर त्या ठिकाणी आपल्याला नीरज चोप्रा असं येऊ शकतं, कारण नुकतंच त्यांनी 2021 मध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये. तर नीरज चोप्रा हे जे आहेत हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे तिरंदाजी, दीपिका कुमारी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 9 आहे, पहिला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोणत्या राज्यात झालेला आहे? पहा, पहिला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोणत्या राज्यात झाला? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 हरियाणा या राज्यामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव झालेला आहे. हरियाणाची राजधानी आहे पहा चंदीगड. या ठिकाणी कन्फ्यूज आपले मित्र होऊ शकतात. पंजाब या राज्याची राजधानी देखील चंदीगड आहे. लक्षात ठेवा, पंजाबची राजधानी चंदीगड, हरियाणाची राजधानी चंदीगड. आणि चंदीगड जो केंद्रशासित प्रदेश आहे पहा, चंदीगड केंद्रशासित प्रदेश, त्याचीही राजधानी चंदीगडच आहे. लक्षात ठेवायचे, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 10वा आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त वीज निर्मिती करणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रात सर्वात जास्त वीज निर्मिती करणारा जिल्हा. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 तर नागपूर हा जो जिल्हा आहे आपल्या राज्यातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणारा जिल्हा आहे. आणि नागपूर यावर प्रश्न असा विचारला जातो की महाराष्ट्राची उपराजधानी काय आहे? महाराष्ट्राची उपराजधानी देखील आहे पहा नागपूर. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 11वा आहे, खालीलपैकी कोणत्या घाटातून नाशिक मुंबई महाराष्ट्र जातो?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर कसारा हा जो घाट आहे या घाटामधून मुंबई आणि नाशिकला लक्षात ठेवायचे मुंबई ते नाशिक हा जो आहे महाहायवे म्हणजे त्याला आपण एक्सप्रेस सुद्धा म्हणू शकतो तो रस्ता जातो कसारा घाटामधून पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न 12 आहे कोणते शहर 52 दरवाजेचे शहर म्हणून ओळखले जाते पहा 52 दरवाजेचे शहर कोणत्या शहराला म्हणतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर औरंगाबाद या शहराला 52 दरवाजाचं शहर देखील म्हटलं जातं लक्षात ठेवायचं मित्रांनो। आणि हा जो प्रश्न आहे हा 2016 आणि 2018 या दोन्हीही वर्षी औरंगाबाद पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न औरंगाबादचे जेवढे आपले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सरळ सेवेसाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण शहराचा ज्यावेळेस इतिहास किंवा जिल्ह्याचा इतिहास असतो त्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो। प्रश्न क्रमांक 13 आहे संस्कृत नाटक मुद्रा राक्षस खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे पहा एक संस्कृत नाटक आहे त्याचं नाव आहे पहा मुद्रा राक्षस हे जे आहे याचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विशाखा दत्त हे जे आहेत मुद्रा राक्षस या संस्कृत नाटकाचे लेखक आहेत पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे खालीलपैकी कोणत्या राजाने कोणार्क मंदिर बांधले आहे पहा खालीलपैकी असा कोणता राजा आहे की त्यांनी कोणार्कचं जे मंदिर आहे ते बांधलेलं आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 नरसिंहदेव पहिला हा जो राजा आहे या राजाने कोणार्क मंदिर हे बांधलेलं आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 15 आहे कोरडवाहू शेतीमध्ये कोणत्या झाडाचा उपयोग जैविक बांध म्हणून केला जातो पहा कोरडवाहू जी शेत आहे त्यामध्ये कोणत्या झाडाचा उपयोग जैविक बांध म्हणून केला जातो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर सुबाबुळीचा उपयोग केला जातो कोरडवाहू शेतीमध्ये कशासाठी जैविक बांध म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे सुबाबुळ। प्रश्न 16 आहे देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आरवी पुणे येथे केव्हापासून कार्यान्वित झालेला आहे पहा देशातील सर्वात पहिलं उपग्रह दळणवळण जे केंद्र आहे आरवी या ठिकाणचं ते कधीपासून सुरू झालेलं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 1971 या सालापासून किंवा या वर्षापासून आरवी या ठिकाणचं जे पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे 1971 पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 17 आहे लाकडी खेळणी बनवण्याचं ठिकाण महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर सावंतवाडी या ठिकाणी आहे लाकडी खेळणी बनवण्याचं ठिकाण पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न 18 आहे ज्वारी उत्पादनामध्ये महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आघाडीवर आहे पहा ज्वारी उत्पादन यामध्ये महाराष्ट्रातील आघाडीवर असणारा जिल्हा उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर सोलापूर हा जो जिल्हा आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त ज्वारीचं उत्पादन घेणारा जिल्हा आहे पर्याय क्रमांक 2 सोलापूर। प्रश्न क्रमांक 19 आहे यक्षगान हा प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे पहा नृत्याचा प्रकार आहे यक्षगान हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 तर कर्नाटक या राज्याशी संबंधित असणारा जो नृत्य प्रकार आहे तो आहे यक्षगान आणि कर्नाटक याची जी राजधानी आहे लक्षात ठेवा ती आहे बँगलोर कर्नाटकची राजधानी आहे। प्रश्न 20 आहे मराठी साम्राज्याचा अस्ताला कारणीभूत झालेला सालबाईचा तह केव्हा झाला म्हणजे आपल्याला एक प्रकारे प्रश्न विचारला आहे की सालबाईचा तह कधी झाला याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 1782 या साली झालेला आहे सालबाईचा तह आणि हा जो तह आहे याला म्हटलं जातं पहा मराठी साम्राज्याचा अस्ताला कारणीभूत असणारा जो तह आहे तो आहे सालबाईचा तह 1782 या वर्षी झालेला आहे। प्रश्न क्रमांक 21 आहे कोणत्या तारखेपासून काश्मीरमधील चिल्लई कलान काळाला सुरुवात झाली मित्रांनो हे जे प्रश्न आहेत पहा 21 ते 25 प्रश्न असणारे आपण टोटल करंट अफेअर्स 2021 आणि 2022 यावरती आधारित घेत आहोत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 21 डिसेंबर 2021 या दिवसापासून काश्मीरमध्ये चिल्लई कलान या काळाला सुरुवात झालेली आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न 22 आहे कोणत्या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो पहा राष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा केला जातो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर 22 डिसेंबर हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 23 आहे कोणत्या संस्थेने टॅलस कंपनीद्वारे एअर इंडिया कंपनीच्या अधिग्रहणाला मान्यता दिली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारतीय स्पर्धा आयोगाने लक्षात ठेवायचे मित्रांनो तर भारतीय स्पर्धा आयोगाने टॅलस कंपनीद्वारे एअर इंडिया कंपनीच्या अधिग्रहणाला मान्यता दिलेली आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न 24 आहे कोणत्या राज्यामध्ये महानदीवरती टी सेतू या नावाचा पूल बांधण्यात आला आहे त्याचं उद्घाटन 20 डिसेंबर 2021 या रोजी झालं आहे
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर ओडिशा या राज्यामध्ये। तर मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे, कारण यावरती प्रश्न आपल्याला असाही विचारला जाऊ शकतो की जो टी सेतू नावाचा पूल आहे तो कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे। लक्षात ठेवा, तो बांधण्यात आला आहे महानदीवरती। कधी कधी विचारलं जातं की महानदीवर बांधण्यात आलेला टी सेतू हा कोणत्या राज्यात आहे। त्याचं उत्तर आहे पहा ओडिशा या राज्यामध्ये आहे महानदीवरचा टी सेतू। कधी कधी प्रश्न असाही येऊ शकतो की टी सेतू हा जो पूल आहे महानदीवर बांधण्यात आलेला त्याचं उद्घाटन कधी झालं, तर 20 डिसेंबर 2021ला त्याचं उद्घाटन झालेलं आहे। पर्याय क्रमांक 2 ओडिशा राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 25 आहे, कोणती संस्था भारतातील नागरी सेवांमध्ये नागरिकांचा प्रवेश सुधारण्यासंबंधीच्या प्रकल्पासाठी 350 दशलक्ष डॉलरचे कर्ज देणार आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर आशियाई विकास बँक। लक्षात ठेवायचे, आशियाई विकास बँक ही जी भारतातील एक संस्था आहे ही नागरी सेवांमध्ये नागरिकांचा प्रवेश सुधारण्यासंबंधित प्रकल्प जो आहे त्यासाठी 350 दशलक्ष डॉलरचं कर्ज देणार आहे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। तर मित्रांनो, विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्याद्वारे प्रकाशित असणारं पुस्तक आहे पहा रेल्वे भरती बोर्ड म्हणजे RRB, आणि हे जे पुस्तक आहे हे स्पेशल ग्रुप डी साठी बनवण्यात आलेलं आहे, कारण यामध्ये पहा मित्रांनो महत्त्वाचं जे काही रेल्वेमध्ये प्रश्न येतात ते आपण या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। तर हे जे पुस्तक आहे पहा स्पेशल ग्रुप डीच्या तयारीसाठी केलेलं आहे आणि एकदम हे आपल्या सोप्या भाषा म्हणजे मराठी भाषेमध्ये दिलेलं आहे। याचे संपादक आहेत पहा सचिन कोरुन सर, आणि या पुस्तकाची जी खास वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये पहा जे रेल्वे ग्रुप डी आहे आणि यामधील जे काही पूर्वीचे एक्झाम झालेले आहेत तर त्यामधील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते विषयानुसार त्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, आणि सोबतच जे प्रश्न आहेत उत्तराचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला या पुस्तकात पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, ग्रुप डी साठी पहा इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे जे सर्व विषय आहेत हे अतिमहत्त्वाचे विषय असतात, आणि यासाठी यामध्ये पहा या पुस्तकामध्ये आपल्याला वन लाइनर क्वेश्चन सुद्धा दिलेले आहेत। प्रत्येक टॉपिकवर जवळपास 300 पेक्षा जास्त वन लाइनर क्वेश्चन या पुस्तकामध्ये ऍड केलेले आहेत। तसेच पहा यामध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र यांचे स्वतंत्र म्हणजे स्पेशल काही विज्ञानावर देखील प्रश्न घेतलेले आहेत, आणि यामध्ये पहा गणित, बुद्धिमत्ता हे जे उपघटक आहेत हे देखील घेतलेले आहेत। तर मित्रांनो, हे जे पुस्तक आहे हे आपल्याला उपलब्ध करायचं असेल तर पहा वितरणासाठी संपर्क दिलेला आहे किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देखील दिलेली असेल। तर या पुस्तकामध्ये काही महत्त्वाचे जे अनुक्रमणिका म्हणजे टॉपिक आहेत त्यामध्ये पहा सामान्य विज्ञान देखील घेतलेलं आहे, सोबतच इतिहास देखील आहे, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स देखील या पुस्तकात आपल्याला घेण्यात आलेलं आहे, सोबतच गणित आणि बुद्धिमत्ता। तसेच मित्रांनो, या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे की जे काही गेल्या भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न झालेले आहेत ते प्रश्न या पुस्तकामध्ये पूर्णपणे स्पष्ट करून दिलेले आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्न त्याचे उत्तर आपल्याला स्पष्टीकरणासहित दिलेले आहेत। जर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला असेल। तर मित्रांनो, हे होते पहा आपले जीकेचे 25 प्रश्न। तर या 25 प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा, आणि मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF आणि करंट अफेअर्स 2022च्या नोट्स मिळवण्यासाठी आपण मराठी नोकरी या टेलिग्रामला सुद्धा जॉईन करू शकता, त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।